सा रे ग म पा म प धा सा रे ग म पा म प धा. बाबा सॉरी. या घरातला नियम माहिती आहे ना तुला? काय विचारतोय मी? या घरातला नियम माहिती आहे ना तुला? मला माहिती आहे बाबा, पण ओटांवर आला आणि या घरात गाण्याला बंदी आहे हे माहिती आहे ना तुला? जर आजीने गाताना ऐकलं असतं, पाहिलं असतं तुला, तर काय केलं असतं तिने? किती तमाशा केला असता. तुझ्यावर पण चिडली असते आणि माझ्यावर पण चिडली असते. बाबा मी तुझ्या समोर आणि आजी समोर कधीच गायलं नाही. पण खरं सांगू, ज्या दिवशी मी आबीरच्या घरी गेले ना, तेव्हापासून गाणं गावं वाटतंय. आता अबीरचा काय संबंध यात? बाबा तू अबीरच्या आईचा आवाज ऐकला पाहिजे होतास. खूप सुंदर गातात त्या. त्यांचं गाणं ऐकलं की असं वाटतं असंच गायलं पाहिजे. हे बघ, ते काही असो, मेंढळ्यांच्या घरात गाणं म्हणजे गुन्हा आहे, गायचं नाही. समजलं तुला? का? तुला आवडत नाही, आजीला आवडत नाही, असं का? एवढा कसला राग येतो तुम्हाला? प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायलाच पाहिजे असं नसतं ओवी. का नसतं? हे बघ, भूतकाळातल्या गोष्टी भूतकाळात राहिलेल्याच बऱ्या असतात. जर आपण उकरून काढल्या ना तर सगळ्यांना त्रास होतो त्याचा. हट्टीपणा करू नकोस ओवी. हॅलो आई, ले पाय दुखत असतात बघ माझे. आहे आणि माझ्या पोटात ना कावळे, चिमण्या, हत्ती, वाघ, घोडे ओरडत असतात बघ. माझ्या पोटात ना सगळं म्हणजे सगळं राणी संग्रहालय झालंय बघ. बरं ऐक बाळा, ऐक, पुढे ना वडापाव छान मिळतो, तिथे थांबूयात खायला. आई, तुला कसं माहिती का पुढे वडापाव छान मिळतो ते? म्हणजे तू याच्या आधी पुण्याला आलेली आहेस का? अरे बाळा, रस्त्यावर वडापावचा स्टॉल असतोच ना, म्हणून चल खायला जाऊया. आई, खायची तर सोय होईल बघ, पण झोपायचं कुठं? रात्र कुठं काढायची म्हणतो मी? ते बघू की आपण. पुण्यात आहेत थोडे हॉटेल, एखादं साधं सुद्धा हॉटेल बघू आणि तिथे आजची रात्र काढू. हा आई, मला माहिती आहे बघ, तुझ्या या पर्स मध्ये एकही रुपया नाहीये. तू फक्त खोटं बोलू नकोस बघ. बाळा, असं नाही. अरे आहेत माझ्याकडे थोडे पैसे, आपण आजची रात्र काढू शकतो. आई, मला सगळं कळत असतं बघ. आपल्याकडे हॉटेलसाठी पैसे नाहीयेत. मला बरं वाटाव म्हणून सांगतेस ना तू?